श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 11 मार्चपासून 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार. गुरु होणार मार्गी. या 5 राशींसाठी आर्थिक उन्नतीचे दार उघडणार आणि बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार. वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु बृहस्पती हा ज्ञान, संतती, धन, भाग्य आणि विस्ताराचा कारक मानला जातो. एखादा ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी होताना त्याचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवतो, अशी पारंपरिक धारणा आहे. ज्योतिषीय गणनेनुसार 11 मार्च 2026 रोजी गुरु आपली वक्री अवस्था सोडून मार्गी होणार आहे. सध्या ते मिथुन राशीत भ्रमण करत असून याच राशीतून ते सकाळी 6:17 मार्गी चाल सुरू करतील. गुरुच्या या मार्गी परिवर्तनाचा परिणाम 5 राशींवर विशेष अनुकूल ठरणार असल्याचे ज्योतिषीय संकेत आहे. आर्थिक स्थैर्य, पदोन्नती, कुटुंबातील आनंद आणि सामाजिक प्रतिष्ठा यासारख्या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसू शकतात. गुरु कधी आणि कुठे मार्गी होणार? ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार गुरु सध्या मिथुन राशीत स्थित आहे. 11 मार्च 2026 रोजी ते याच राशीत मार्गी होतील. वक्री अवस्थेत असलेला ग्रह अनेकदा अंतर्मुख परिणाम देतो, तर मार्गी झाल्यानंतर त्याचे फल अधिक प्रत्यक्ष स्वरूपात दिसते असे मानले जाते. त्यामुळे हा बदल विशेष महत्त्वाचा ठरत आहे. सविस्तर जाणून घेऊया त्या 5 भाग्यवान राशींबद्दल. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. मेष राशीसाठी हा आर्थिक संधीचा काळ असेल. मेष राशीच्या जातकांसाठी गुरुचे मार्गी होणे भाग्योदयाचे संकेत देणारे ठरू शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदोन्नती किंवा नोकरीतील बदल या संदर्भात सकारात्मक घडामोडी संभवतात. सरकारी कामांमध्ये अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याबरोबरच आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू शकते. स्वतः मंगळ मेष राशीचा स्वामी असल्याने या गोचराचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणू शकतो अशी शक्यता आहे. जणू काही आतापर्यंत थांबलेली गाडी अचानक वेग पकडू लागेल. अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेली फाईल पुढे सरकू शकते. धनलाभ होऊ शकतो. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकते. करिअरमध्ये जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे, ज्यातून पुढील पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. व्यवसायात नफा होऊ शकतो. विशेषतः धाडसी निर्णय घेतल्यास फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मानसन्मानात वाढ होऊ शकते. मित्रपरिवारात आणि सहकार्यांमध्ये तुमच्या मनाला अधिक महत्त्व दिले जाऊ शकते. आत्मविश्वास इतका वाढू शकतो की पूर्वी कठीण वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतील. नवीन प्रकल्प, नवीन करार किंवा परदेशी संधीचे दरवाजेही उघडू शकतात. अर्थात हे सर्व ज्योतिषशास्त्रीय शक्यतांवर आधारित संकेत आहेत. करिअरमध्ये लक्षणीय फायदा होऊ शकतो. तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरी, पदोन्नती किंवा प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीचीही शक्यता आहे. व्यवसायात दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला एखादी मोठी डील किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण लढा देताना दिसू शकता. तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असू शकतात. आरोग्याबाबत तुम्ही उत्साही राहाल. या काळात तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. अचानक हातात भरपूर पैसा येईल. करिअरमध्ये उत्तम यश मिळवाल. या काळात गुंतवणूक करणं तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरणार आहे.
वैवाहिक जीवनात गोडी वाढेल, जोडीदाराबरोबर दूरचा प्रवास कराल, धार्मिक स्थानांना भेट द्याल, अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. बुधाचे एप्रिल महिन्यात होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील, कर्ज फेडण्यास मदत होईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल, कुटुंबात शुभ कार्य होतील, आरोग्य उत्तम राहील, व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल, प्रेमसंबंध सुखमय होतील, नव्या गोष्टींशी जोडले जाल, मानसिक आरोग्य उत्तम असेल, मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, दूरचे प्रवासही घडतील, नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल, तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. मेष राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे नक्षत्र राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल, कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल, मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, कर्ज कमी होण्यास मदत होईल, दूरचे प्रवास घडतील, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. मेष राशीसाठी धनयोग अत्यंत शुभ मानला जातो. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश मिळू शकते, तसेच आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि संपत्तीमध्ये वेगाने वाढ होऊ शकते. कुटुंबांसह चांगला वेळ घालवू शकता. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीसाठी हे राजयोग उत्पन्न आणि लाभस्थानी निर्माण होत आहे. या कारणामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि जुने रखडलेले कामं सर्वच योगाने होते. सरकारी कामांमध्ये यश मिळू शकतं. जे लोक संभाव्यता से कंपनी काम करते त्यांनाही लाभ मिळू शकतो. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीला आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना गुरुच्या मार्गी अवस्थेमुळे उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतात. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी मोठ्या व्यवहारांची संधी निर्माण होऊ शकते. कौटुंबिक नात्यात सौहार्द वाढेल आणि घरात मंगल कार्याचे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहे. तुमच्यासाठी शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते, कारण मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे करिअरमध्ये बऱ्याच दिवसांपासून येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात किंवा सध्याच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. जे लोक मीडिया, लेखन, मार्केटिंग, IT किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात काम करतात त्यांना विशेष फायदा होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन ओळखी आणि नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याचे संकेत आहेत. या काळात विद्यार्थ्यांना फायदा होईल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे पुन्हा सुरू होईल. एकाग्रता वाढेल, त्यामुळे अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. नोकरीच्या क्षेत्रातही फायदे मिळू शकतात. शिवाय व्यवसायात भरीव नफा मिळू शकतो. आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मानसन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या राशीच्या व्यक्तींना बुधाचे नक्षत्र गोचर मालामाल करेल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. अचानक
धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. मिथुन ही बुधाची स्वतःची रास आहे. या राशीत बुध सर्वात जास्त शक्तिशाली मानला जातो. त्यामुळे या राशीचे लोक खूप हुशार आणि एकाच वेळी अनेक कामे करणारे असतात. त्यांच्या बोलण्याची पद्धत खूप प्रभावी असते. त्यामुळे ते आपल्या बोलण्याने कोणालाही पटवू शकतात. लेखन, पत्रकारिता, सोशल मीडिया आणि मार्केटिंग या क्षेत्रात हे लोक मोठे यश मिळवतात. मिथुन राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे धनयोगाने या राशींच्या लोकांना अनेक क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता आहे. परिणामी तुमचा सन्मान आणि आदर वेगाने वाढू शकतो. तुमची सर्जनशीलता वाढू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तुमचे मित्र आणि प्रियजनांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. व्यक्तिमत्व सुधारू शकते. व्यावसायिक जीवनात तुम्हाला लक्षणीय वाढ दिसून येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. भावंडांसह चांगला वेळ घालवा, पण आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. सिंह राशीचा आत्मविश्वास वाढणार आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ आत्मविश्वास वृद्धीचा ठरू शकतो. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. निर्णय क्षमता बळकट होईल. आरोग्याशी संबंधित त्रास कमी होऊ शकतो आणि जुन्या कर्जातून सुटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंह राशीच्या लोकांसाठीही द्विदाद योग खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्या अध्यात्माकडे कल जास्त असू शकतो. शिवाय ते मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकतात. करिअरच्या बाबतीत तुम्ही लक्षणीय प्रगती करू शकता. तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नवीन गोष्टींचा अनुभव येऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची चिन्हे देखील आहेत. व्यवसाय विस्ताराची शक्यता मजबूत असेल. तुम्ही तुमच्या स्पर्धकांना पराभूत करण्यात यशस्वी होऊ शकता. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. भविष्यासाठी पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नातेसंबंध गोड राहतील. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासह प्रेम आणि सुसंवादाने भरलेले नाते टिकवून ठेवाल. आरोग्य देखील अनुकूल असेल. हा गोचर सिंह राशीसाठी प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा ठरू शकतो. जणू काही प्रकाश झोत तुमच्यावर पडू लागल्याने समाजात मान सन्मान मिळू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या संधीची प्रतीक्षा असेल तर शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे स्रोत मजबूत होऊ शकतात. खर्चांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळू शकते. व्यवसायात नफा होऊ शकतो. विशेषतः नवीन कल्पनांवर काम केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते किंवा बढतीचा मार्ग खुला होऊ शकतो. नेतृत्व गुणांना वाव मिळेल. सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिमा अधिक प्रभावी होऊ शकते. कौटुंबिक आयुष्यातही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात. एकूणच होळीच्या रंगासोबत काही राशींच्या लोकांसाठी संधीचेही रंग उधळले जाऊ शकतात, अशी ज्योतिषीय शक्यता आहे. मात्र हे सर्व संकेत ग्रहस्थितीवर आधारित अंदाज आहे. व्यक्तीचे प्रयत्न
आणि परिस्थिती यानुसार परिणाम बदलू शकतात. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. सिंह राशीच्या लोकांसाठी देखील बुधाचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरणार आहे. या काळात समाजात यश कीर्ती वाढेल. आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सुख मिळेल. कर्ज फिटण्यास मदत होईल. जुने गुंतवणुकीचे लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. तर नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता निर्माण होते. घरगुती सुख समृद्धी वाढेल. दीर्घकाळ अडकलेली कामं पूर्ण होऊ शकते. नवीन प्रोजेक्ट्समध्ये हात घालण्यास आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक किंवा कौशल्यवर्धनाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल आणि मानसिक समाधान मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा असेल. दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदे मिळू शकतात. गुंतवणुकीचे निर्णय काळजीपूर्वक घ्या, परंतु नफ्याचे संकेत मजबूत आहेत. यावेळी तुम्हाला कठोर परिश्रम आणि नशिबाची साथ मिळू शकते. शुक्रादित्य राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार असल्याचे दिसते. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. चौथी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीसाठी सुखसुविधांमध्ये वाढ होईल. तूळ राशीच्या व्यक्तींना भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ अनुभवता येऊ शकते. जमीन, घर किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. वैवाहिक आयुष्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आहे. संततीकडून आनंदी वार्ता मिळू शकते, ज्यामुळे मानसिक समाधान वाढेल. तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. मान सन्मान मिळेल. अचानक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नवी संधी प्राप्त होईल. शुक्राच्या पद नक्षत्रातील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले आणि सकारात्मक बदल होऊ शकतात. केलेल्या कामाचे आणि मेहनतीचे अपेक्षित फळ मिळू शकते. जुनी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. अनेक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. घरातील भांडण किंवा मित्रांसोबत चालू असलेले जुने वादही या काळात मिटू शकतात. या काळात तुम्हाला वारंवार प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत चांगल्या ठिकाणी बदली होईल, ज्यामुळे समाधान वाटू शकते. उत्पन्नातही जलद वाढ. सामाजिक दर्जा वेगाने वाढणार. तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके जास्त यश तुम्हाला मिळू शकेल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच त्यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल.
तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र आणि बुध एकत्र आल्यावर लक्ष्मी नारायण योगासारखे शुभ फळ मिळते असे मानले जाते. बुधाच्या प्रभावामुळे तूळ राशीचे लोक चांगली मत्सद्दी बनतात. ते आपल्या बुद्धीने वाद मिटवण्यात पटाईत असतात. समाजात त्यांचा मान सन्मान वाढतो आणि ते न्याय देणारे सल्लागार म्हणून ओळखले जातात. तूळ राशीच्या लोकांसाठी 6 ग्रह एकाच रेषेत येणे करिअरसाठी चांगले परिणाम देईल. तुमचे प्रमोशन होऊ शकते. पद वाढल्यामुळे जबाबदाऱ्या देखील वाढतील. आर्थिक प्रगती होईल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसा मिळेल. आयुष्यात आनंद येईल. मान सन्मान वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वात अधिक आत्मविश्वास आणि चमक दिसेल. करिअरमध्ये उन्नती, व्यवसायात नफा किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीसाठी अनुकूल संधी येऊ शकतात. जुने प्रोजेक्ट्स पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन शांती मिळेल. कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण सुधारणा होईल. मित्र आणि सहकारी आपल्याला मदत करतील, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. शैक्षणिक किंवा व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता निर्माण होईल. शुक्रादित्य राजयोग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तसेच भरपूर पैसाही मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. प्रेम संबंध अधिक मजबूत होतील. नात्यात गोडवा येईल. तूळ राशीच्या लोकांसाठी चंद्राचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. तूळ राशीवर शुक्र ग्रहाचेच नियंत्रण आहे. त्यामुळे या राशीखाली जन्मलेल्यांसाठी धनयोग अत्यंत अनुकूल मानला जातो. त्यांना अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. आर्थिक भरभराट होऊ शकते. संपत्ती आणि समृद्धी देखील वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतात. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. अचानक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. नवी संधी प्राप्त होईल. तूळ राशीच्या शिष्यांसाठी हा योग पंचम निर्माण होत आहे, जो प्रेम, संतान आणि जोडणारा होता. यावेळी संतानाने संबंधित कोणतीही खबर मिळू शकते. लव्ह लाईफमध्ये प्रगती होईल आणि संबंध मजबूत बनतील. व्यवसायाच्या भागीदारीमध्ये बदल होऊ शकतो. आर्थिक स्थिती सर्वात आधी चांगली होईल आणि दाम्पत्य जीवनातही गोडवा वाढेल. आणि 5वी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीसाठी भाग्योदयाचा काळ असेल.
धनु ही गुरुची स्वतःची रास मानली जाते. त्यामुळे या राशीवर मार्गी गुरुचा प्रभाव त्या तुलनेने अधिक जाणू शकतो. कामाची गती वाढेल आणि निर्णयांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. नव्या व्यवसायाची किंवा स्टार्टअपची सुरुवात करण्यासाठी 11 मार्च नंतरचा काळ अनुकूल मानला जात आहे. गुरुचा मार्गी प्रवास हा वैदिक ज्योतिषानुसार विस्तार, वाढ आणि सकारात्मकतेचा सूचक मानला जातो. तथापि वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार परिणामांकडे फरक पडू शकतो. शुक्राच्या पद नक्षत्रातील गोचरामुळे धनुराशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम मिळू शकतात. त्यांची सर्जनशीलता वाढेल. चेहऱ्यावरची चमकही वाढू शकते. जमीन जुमला किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते. वडील किंवा गुरु यांच्या सल्ल्यामुळे मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेम संबंध पुढे नेण्यात यश मिळू शकते. व्यवसायात विस्तार करण्याच्या संधी येऊ शकतात. नव्या प्रोजेक्ट्समध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीवर लाभ मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. घरगुती वातावरण सुखद राहील. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. नोकरीत नवे प्रकल्प हाताळण्याची संधी, नवीन कौशल्य शिकण्याची संधी आणि समाजात मान सन्मान मिळण्याची शक्यता निर्माण होईल. हे ग्रहण धनुराशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून शुभ संकेत देत आहे. करिअरमध्ये बदल किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसाय वाढवण्याची योजना आखणाऱ्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. परराष्ट्र व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात या राशीच्या लोकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. आयुष्यात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. अचानक धनलाभ होतील. आयुष्यातील मोठे बदल पाहायला मिळतील. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. आपल्या कुंडलीमध्ये हा योग धन आणि वाणीच्या स्थानी निर्माण होत आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात पुढे जाण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकते. जर समजूतदारपणे गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. या काळात तुमचे आयुष्य बदलेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. नवीन वस्तू आवर्जून खरेदी कराल. आरोग्य चांगले राहील. कामातील सर्व अडथळे दूर होतील. गुंतवणूक करणे सोपे होईल. नोकरी व्यवसायात प्रचंड यश मिळेल. मित्रमैत्रिणींसोबत चांगला वेळ घालवाल. धार्मिक यात्रा पूर्ण कराल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.